आता मी अट्टल चोर झालो आहे. लोकांची घरे फोडणे, तिजोऱ्या उकलणे, दरोडा घालणे या गोष्टी मी विलक्षण सफाईने करतो. पण एकेकाळी मी चोर नव्हतो, बिलकुल नव्हतो. तुमच्यासारखाच एक प्रतिष्ठित आणि सभ्य गृहस्थ होतो. दुसऱ्यांचे पैसे उसनवार घेणे आणि ते परत न करणे, दुसऱ्यांची मागून आणलेली पुस्तके गमावून टाकणे, घरात आलेल्या पाहुण्यांची शक्य तितक्या लवकर रवानगी करण्याची व्यवस्था करणे, जो समोर नसेल त्याची इतरांपाशी कुचाळकी करणे, ही सभ्य गृहस्थाची वैशिष्ट्ये माझ्यापाशी होती. थोडक्यात सांगायचे म्हणजे मी एक अत्यंत आबरूदार आणि सज्जन गृहस्थ होतो. मग मी चोर कसा झालो? तीच हकीकत मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्या दिवशी रात्री जेवण करून आम्ही झोपी गेलो. तेव्हा सगळे ठीकठाक होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झालो तेव्हा मात्र सगळे बिघडले होते. आमच्या माडीवरची भिंत कोणीतरी फोडली होती आणि वरच्या ट्रंका पेट्या विस्कटून पडल्या होत्या. एकूण आपल्या घरी चोरी झाली आहे ही गोष्ट माझ्या ध्यानी आली. मग मी इतर चार शहाणी माणसे अशा वेळी जे करतात तीच गोष्ट केली. ट्रंका धुंडाळल्या, कपडे शोधली, गाठोडी उचकटली आणि आपले गेले तरी काय याचा हिशेब केला. शेवटी ध्यानात आले की घरातले सगळे सोने नाणे, चांदीची भांडी आणि ठेवणीचे कपडे बेपत्ता झाले आहेत. म्हणजे आपल्याला सुमारे 2,000चा तरी टोला बसलेला आहे. दिवस रात्र कष्ट करून जे काही मिळवले आणि साठवले ते एका रात्रीत शितापीने नाहीसे झाले. ते बघून मला भ्रमिष्ठासारखे झाले आणि त्या भरात मी एक वेड्यासारखी गोष्ट केली. तरातरा बाहेर जाऊन पोलिसात वर्दी दिली. त्यामुळे 2-4 पोलीस, फौजदार इत्यादी मंडळी तास दीड तासाच्या आत माझ्या घरी जमली. फौजदारांचा देह वाजवीपेक्षा अधिक विस्तृत होता. त्यांचे डोके आखूड आणि लहान होते. मिशा आकडेबाज होत्या. आपल्या जाड बोटांच्या फटीत धरून त्यांना पीळ घालीत ते खुर्चीवर बसले. घडलेली सगळी हकीकत त्यांनी मला विचारली. जे काही घडले ते मी त्यांना सांगितले. ते एका पोलिसाने टिपून घेतले, पंचनामा केला, भिंतीला पडलेल्या भोकाचे निरीक्षण केले. नंतर माझी लेखी तक्रार लिहून घेण्यात आली. त्या कागदावर मी सही केली. मग चौकशीचे काम सुरू झाले. बैलाची शेपटी पिरगळावी त्याप्रमाणे आपल्या मिशा पिरगळीत फौजदारांनी विचारले, कशी काय झाली चोरी? आता हे मला कळले असते तर चोरी होण्याचा संभव फार थोडा होता. पण दुर्दैवाने चोरी झाली होती आणि ती कशी झाली याचे मला बिलकुल ज्ञान नव्हते. मी फौजदार साहेबांना तसे सांगितले तेव्हा त्यांनी चेहरा गंभीर केला. हेच हेच चुकतं तुम्हा लोकांचं. पोलिसांना कशी खडानं खडा माहिती सांगितली पाहिजे. अहो पण ती सांगायची कशी? कशी म्हणजे? गडागडा बोलायचं. आपण झोपलो केव्हा, चोर आले केव्हा, त्यांनी भिंत फोडली केव्हा आणि ते परत गेले केव्हा, हे सगळं कसं व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. आणि माहिती नसेल तर मग काय रडावं आम्ही? तपास कसा करायचा? अचानक प्रकरण फाईल होईल. हे त्यांचे म्हणणेही खरेच होते. त्यांना जर चोरांच्या हालचालीची माहिती दिली नाही तर त्यांनी तरी काय करावे? चोरी कशी शोधून काढावी? वास्तविक घरमालकांची आणि पोलिसांची ही अडचण चोराने ध्यानी घ्यायला हवी होती. त्याने आपण होऊन ही माहिती आधी म्हणा, मागावून म्हणा, पण कळवली असती तर काय मोठे बिघडले असते. पण नाही ना. चोरांना एवढी माणुसकी असल्यावर मग काय पाहिजे होते आणखी? असे काहीतरी उद्वेगाचे विचार माझ्या मनात आले आणि मी गप्प बसलो. अपराधासारखा चेहरा केला. मग फौजदारांनी थोडा वेळ विचारमग्न चेहरा केला आणि पुढे विचारले, बरं, तुमचा संशय बिंशय कुणावर? आता संशय घेण्यासारखे मला तरी कुणीच आठवत नव्हते. म्हणून मी मान हलवली. नाही बुवा. असं कसं होईल? तुम्हाला कुणाबद्दल तरी संशय वाटलाच पाहिजे. असं आहे काय? हां, अलबत. त्याशिवाय आम्हाला तपासच करता येणार नाही. होय काय? बरोबर. असे म्हणून मी विचार करू लागलो. आता कोणावर संशय घ्यावा म्हणून डोके खाजवू लागलो. तसं म्हणाल तर
शेजाऱ्यांचा कुणाचा संशय नाही मला. बरं, पुढं? गल्लीतल्या लोकांचाही नाही. हं. आता माझ्या बायकोला मात्र सवय आहे खिशातले पैसे परभारे घ्यायची. असं? ही माहिती महत्वाची आहे. असं म्हणून फौजदारांनी ती माहिती आपल्या डायरीत टिपून घेतली. इकडची तिकडची थोडी चौकशी केली. आणि मग या संध्याकाळी ऑफिसमध्ये, असे सांगून ते बरोबरच्या पोलिसांना घेऊन डुलत डुलत निघून गेले. या वेळेपर्यंत आमच्या घरी पोलीस आले आहेत. ही अद्भुत वार्ता आसपास पसरली होती. त्यामुळे बाहेरचे बरेच लोक जमा झाले होते आणि मी रिकामा होण्याचीच ते वाट पाहत होते. फौजदार साहेब गेल्याबरोबर हे लोक भराभर आत शिरले आणि माझ्या भोवती कोंडाळे करून उभे राहिले. त्यात नानासाहेब, आप्पासाहेब, भाऊसाहेब ही प्रतिष्ठित मंडळी जशी होती तशाच रमा काकू, गंगू आत्या, गोदू मावशी, सकूमामी या सभ्य बायकाही होत्या. काय झालं अण्णासाहेब? तुमच्याकडे चोरी झाली म्हणे, नानासाहेबांनी विचारले. मी मानेनेच होय म्हणून सांगितले. म्हणजे काय झालं तरी काय असं? मी थोडक्यात त्यांना काय घडले ते सर्व सांगितले. तेव्हा भाऊसाहेब कळवळून म्हणाले, अरारारारारारा, हे चुकलं तुमचं अण्णासाहेब. सामानवर आणि आपण खाली, हे काय खरं नाही. अहो, आपण जिथं झोपायचं तिथंच सामान असलं पाहिजे सगळं. भाऊसाहेबांचे हे म्हणणे अगदी खरे होते आणि मला ते तंतोतंत मान्यही होते. परंतु त्याचा आता काही उपयोग नव्हता. पण ही गोष्ट जेव्हा भाऊसाहेबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते फार चवताळले आणि तावातावाने आपले म्हणणे कसे बरोबर आहे ते मला समजावून सांगू लागले. त्याबरोबर आप्पासाहेब चिडले आणि सामान उशाशी ठेवून ही चोरी सफाईने कशी होऊ शकते याची माहिती असलेली असंख्य उदाहरणे सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे घटकाभर कुणाचेच कुणाला समजेनासे झाले. मी तर अगदी गांगरून गेलो आणि दोघांचेही म्हणणे खरे आहे असे नम्रपणे कबूल केले. तेव्हा कुठे ही रणधुमाळी थांबली. बरं, गेलं तरी काय? रामाकाकूंनी विचारले. मी आठवून आठवून सांगू लागलो. चांदीची भांडी गेली सगळी, ठेवणीचे कपडेही गेले. हं, जिन्साही गेल्या. होय का? काय काय होत्या जिन्सा? सकूमामींचे कुतूहल जागृत झाले. बिलवर 4 तोळ्याचे. हं, जाळीच्या पाटल्या 4 तोळ्यांच्या. बरं, आणि चपलाहार 5 तोळ्यांचा. हे ऐकल्यावर गंगू आत्या मध्येच तोंड घालून म्हणाल्या, म्हणजे तुमच्या मंडळींच्या अंगावर असतो तोच की नाही? होय होय, तोच. का बरं? अहो, मग तो चपलाहार कुठला? मग शकुंतला हार म्हणतात त्याला. हां हां, असेल असेल, तोच असेल, मी म्हणालो. अहो, पण तो 5 तोळ्याचा कुठला आलाय? 4 तोळ्याचा असेल फार तर, मी पाहिला होता ना. असेल असेल, 4 तोळ्यांचाही असेल, माझ्या काही लक्षात नाही. वाद थांबवण्याच्या हेतूने मी घाईघाईने म्हणालो, बरं, तुम्हाला त्या भिंतीचं भोग पाहायचं आहे ना? चला तर मग लवकर माडीवर. त्यांना माडीवर नेऊन चोरांनी भिंतीला पाडलेले छिद्र दाखवण्यात माझा अर्धा तास गेला. कारण आलेल्या लोकांनी सर्व दृष्टीने त्याची पाहणी केली, चर्चा केली, वाटाघाटी केल्या. एक दोघांनी तर त्या भोकातून बाहेर जाता येते किंवा नाही याचा प्रयोग करून पाहणी केली आणि शेवटी चोराला यातून जाता येते असा निर्णय दिला. काहींनी त्याची लांबी रुंदी मोजली आणि एवढे मोठे छिद्र पाडायला निदान 1.5 तास तरी लागला असला पाहिजे असे आपसात ठरवले. या संबंध 1.5 तासात आम्ही एकदाही जागे झालो नाही. यावरून एकतर आम्ही कुंभकर्णाचे अवतार असलो पाहिजे किंवा बहिरे तरी असलो पाहिजे असे बहुमोल विचारही त्यांनी व्यक्त केले. हे सगळे लोक घराबाहेर पडेपर्यंत मला माझ्या स्वतःसंबंधी पुष्कळ नवीन ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यांच्या बोलण्याचा थोडक्यात सारांश असा होता की सामानवर आणि झोपणे खाली हा प्रकार मी करायला नको होता. बरं केलाच तर रात्री अपरात्री माडीवर चक्कर मारून यायला हवी होती.
निदान चोरीच्या रात्री तरी एकदा जागे व्हायला पाहिजे होते. यापैकी एक गोष्ट ही माझ्या हातून घडली नव्हती. तेव्हा मी पुरेपूर बावळट आणि नालायक गृहस्थ होतो. आणि मग माझी चोरी होणे ही गोष्ट केव्हाही बरोबर अशीच होती. इतके ज्ञानामृत मला पाजल्यानंतर ही मंडळी हळूहळू पांगली आणि घरात सामसूम झाल्यासारखे वाटले. आता दुपारचे 12 वाजायला आले होते. पोटात भूक ओरडत होती. म्हणून मी कावळ्यासारखी आंघोळ केली आणि वचा वचा 4 घास खाल्ले. मग थोडा वेळ पडावे म्हणून डोळे मिटतो तोच हाक ऐकू आली. अण्णासाहेब, अहो अण्णासाहेब. अण्णासाहेब झक मारी जागे झाले. कोण आहे? अहो मी आपला शामराव. कोण शामराव? असे म्हणून मी पांघरुणातून डोके वर काढून बघितले. बाहेर एक सिडसिडीत अंगाचा चपट्या नाकाचा माणूस दिसला. मी उठलोय हे बघून तो दात विचकून मला म्हणाला, अहो मी पलीकडच्या गल्लीत राहतो. बरं मग? नाही, तुमची चोरी झाल्याचे कळले मला, म्हणून चौकशी करायला आलो होतो. होय, झाली माझी चोरी. मग तुमची काय तक्रार आहे काय? मी त्याला रागारागाने म्हणालो, तसं नाही, तक्रार कसली म्हणा, पण अशी कशी काय झाली हो चोरी? झाली अशीच. 100 चोर आले होते. त्यांनी तोफ लावून भिंतीला भगदाड पाडलं आणि केली चोरी. झालं ना तुमचं आता काम? चला चालू लागा बरं. हो, झालंच म्हणायचं. असे म्हणून तो माणूस पळत पळत माडीवर गेला आणि थोड्या वेळातच खाली आला. काही नाही, भिंत बघून आलो, असे म्हणाला आणि दरवाजाबाहेर पडून दिसेनासा झाला. हुश्य करीत मी डोळे मिटले. तेवढ्यात पुन्हा हाक ऐकू आली, अण्णा, अरे अण्णा. हा आवाज तर माझे परमस्नेही बाळासाहेब यांचा होता. ओ, आलो आलो, असे म्हणून मी ताडकन उठलो आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. चोरी कशी झाली हेच विचारायला आलात ना तुम्ही? चोरी नाही बुवा, मी आपला सहज आलो होतो. मला नाही बुवा चोरी झाल्याचं माहीत. म्हणजे चोरी झाली केव्हा? बाळासाहेब लांब जीभ काढून आश्चर्याने म्हणाले, होय, झाली काल रात्री. असं? आणि ती कशी काय झाली? आता काही माझी सुटकाच नव्हती. मग काल रात्री घडलेला सगळा रोमहर्षक प्रसंग मी बाळासाहेबांना समजावून सांगितला आणि ती ऐतिहासिक भिंतही त्यांना दाखवली. चहा दिला, पान तंबाखू दिली आणि त्यांना वाटेला लावले. तोच माझ्या ध्यानात आले की आपल्या घरासमोर तुफान गर्दी जमलेली आहे. हा काय प्रकार आहे? म्हणून मी चौकशी केली. तेव्हा मला समजले की माझ्या घरी झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही सर्व मंडळी जमा झालेली आहेत. हे बघितल्यावर माझे मात्र धाबे दणाणले. या लोकांना नीट उत्तरे दिल्याखेरीज काही गत नाही हे माझ्या ध्यानात आले. आणि आता काय करावे म्हणून मी दाढी खाजवू लागलो. दुपारपर्यंत माझ्या घरी घडलेल्या चोरीची वार्ता सगळ्या गावात झाली होती आणि माणसांचे लोटच्या लोट माझ्या घराकडे वाहत येत होते. लोकांची सारखी रीगच लागल्यामुळे गर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी मी पोलिसांना बोलावणे धाडले. ते येईपर्यंत घराभोवती जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावली. आलेल्या माणसांची त्यांनी बायका आणि पुरुष अशी वाटणी केली आणि त्यांच्या 2 रांगा लावल्या. पुरुषांच्या रांगेला मी आणि बायकांच्या रांगेला माझी बायको, या क्रमाने आम्ही भेटू लागलो. सगळी हकीकत सांगू लागलो. माडीवरच्या भिंतीपाशी मुलाला मुद्दाम उभे केले. चोरीची हकीकत सांगून संपली की माणसे तशीच रांगेने माडीवर न्यायची, त्यांना भिंत दाखवायची, तिच्या छिद्रातून त्यांना आरपार फिरवून आणायचे आणि मग पुन्हा रस्त्यावर नीट सोडायचे. अशी सूत्रबद्ध योजना आखली. सगळा कार्यक्रम आटोपून काही माणसे माझ्या बैठकीत येऊन बसू लागल्यामुळे त्यांच्या चहा फराळाची व्यवस्था करणेही मला भागच पडले. करणारे अशी घरात एकटी बायकोच. तिला एकटीला सगळे सांभाळणे जमेना. म्हणून मला निराळा आचारी त्यासाठी नेमावा लागला. रात्री 12 पर्यंत जागत बसून देखील रस्त्यावरची गर्दी हटेनाची झाल्यामुळे
मी सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितले आणि दार लावून घेतले. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच रांग लावायच्या कामाला लागायचे होते. त्यामुळे रात्रीपुरते परत जाणे त्यांना प्रशस्त वाटेना. म्हणून ते दोघेही माझ्या घरीच जेवले आणि झोपी गेले. रात्री ज्यांचा नंबर हुकला होता ते लोक घरी गेलेच नाहीत. सकाळी तरी आपला नंबर लागावा म्हणून ते रस्त्यावरच ओळीने पात्र्या टाकून झोपले. त्यामुळे पहाटे उठून ताबडतोब मला त्यांच्या प्रातर्विधीची, तोंड धुण्याची आणि चहा पाण्याची सोय करावी लागली. मग पुढे 2 दिवस अखंडपणे हा कार्यक्रम चालू राहिला. तिसऱ्या दिवशी बोलून बोलून माझे तोंड दुखू लागले. पुढे पुढे तर मला बोलताही येईना. बोलून बोलून घसा बसला तेव्हा मी कागद घेऊन त्याच्यावर चोरीचा अतपासून इथपर्यंत सर्व मजकूर लिहिला. संभाव्य शंकांची उत्तरे लिहिली आणि तो कागद पुट्ट्यावर चिकटवून एका खिळ्याला लावून ठेवला. जो येईल त्याला वाचायला देऊ लागलो. खुनेनेच मान हलवून माडीवर जा म्हणून सांगू लागलो. दरम्यान मी एकदा फौजदार साहेबांच्याकडे जाऊन आलो. फौजदार साहेब नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या मिशांना गोंजारीत खुर्चीवर बसले होते. त्यांच्या मिशा इतक्या झुपकेदार आणि सुबक होत्या की कुणालाही भीती वाटावी. त्या मिशा कुठल्याही घरात अडकून ठेवल्या तर त्या घरात तरी चोरी व्हायची नाही असा एक चाणाक्ष विचार माझ्या मनात आला. मी आलेला पाहून ते म्हणाले, काय? काही तपास लागला का पुढे? आता या प्रश्नाचे उत्तर देणे मला बरेच कठीण गेले. कारण तो प्रश्न वास्तविक मीच त्यांना विचारायचा अशी माझी कल्पना होती. परंतु त्यांनीच तो मला विचारल्यावर बोलण्यासारखे काही राहिलेच नाही. मी मुकाट्याने मान हलवली. ते बघून ते विचारात पडले. म्हणाले, अरे असं कसं सांगता? काहीच तपास लागला नाही म्हणता? मग आम्ही करावं तरी काय? हे त्यांचे म्हणणे खरे होते. तक्रार करणाऱ्या माणसाने स्वतःच तपास करणे आवश्यक होते. तिथे पोलिसांचे काय काम? गुन्हेगाराला शिक्षा करणे एवढेच फार तर ते करतील. उठल्या सुटल्या प्रत्येकाच्या कामात पोलीस लक्ष घालू लागले म्हणजे आटोपलेच. म्हणजे हा त्यांना रोजचा उद्योगच होऊन बसेल. सरकारी माणसांनी असे निष्कारण भुंगे पाठीमागे लावून घ्यायचे म्हणजे त्यांचे काम कसे चालावे? या विचाराने मी म्हणालो, साहेब माझं चुकलंच ते. खरं म्हणजे मी स्वतःच तपास करायला पाहिजे होता. हां, आता कसं बोललात? मला मात्र उगीचच वाटलं. काय? हेच की तुम्हीच तपास करणार आहात म्हणून. छट, भलतंच काहीतरी. बरं, आता मी स्वतः या उद्योगाला लागतो. शाबास, याला म्हणायची हिम्मत. हां, आणि तपास लागलाच तर येतो तुमच्याकडे. अहो लागलाच काय, लावाच तुम्ही. चोराला भडव्याला पकडूनच आणा इथं. म्हणजे मग मी पुढचं बघतो. बरं आहे, निघतो मी आता. असे म्हणून मी त्यांना नमस्कार केला आणि घरी आलो. बघतो तर घरासमोरची गर्दी कमी तर झाली नव्हतीच, उलट वाढली होती. अगं काय हे? हा काय प्रकार आहे? मी बायकोला विचारले. अहो कसला प्रकार? मग पुन्हा ही तोबा गर्दी कुठली? अहो चोरीला आता 2 दिवस झाले ना. शिवाय आत्ताच तुम्ही फौजदाराकडे जाऊन आलात ना. बरं मग त्याचं काय? अहो पुढं काय झालं हे विचारायला पुन्हा लोक यायला लागले आहेत. होय काय? त्यांची निराळी रांग करा. आणि तपास चालू आहे. अजून विशेष काही हाती आलेलं नाही. अशी पाटी भिंतीवर लावा. असे म्हणून मी आतल्या खोलीत गेलो. मी बाहेर नसलो तरी लोकांचे मुळीच अडत नव्हते. त्यांचे काम व्यवस्थित सुरू होते. ते शिस्तीने आत येत होते. पाटीवरचा मजकूर वाचित होते आणि माडीवर जाऊन परत येत होते. माझे बोलणे ऐकून ऐकून पोलिसांच्या जिभाही तयार झाल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या शंकांचे समाधान करण्याचे काम तेही मोठ्या अस्तेवाईकपणे करत होते. मी आज जाऊन टपाल फोडले, वर्तमानपत्र वाचले. वर्तमानपत्रात आमच्या घराच्या चोरीची बातमी होतीच. टपालात बहुतेक नातेवाईकांची पत्रे होती आणि सगळ्या पत्रातून तुमच्या घरी चोरी झाल्याचे वर्तमानपत्रातून वाचले अशी सुरुवात होती.
आणि समक्ष येत आहोत, काळजी करू नये, असा मजकूर होता. पत्राव्यतिरिक्त 4-2 ताराही होत्या. समक्ष येत आहोत, तोपर्यंत भिंतीचे भोग बुजवू नये, अशी सगळ्या तारांमधून आगाऊ सूचनाच दिलेली होती. आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळे नातेवाईक सहकुटुंब येऊन दाखल झाले. चुलत भाऊ, चुलत चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ, मामे भाऊ, इतकेच काय मावस आत्ते भाऊ, आत्ते मावस भाऊ, आई वडील, सासू सासरे, मेवणे, मेवण्या, साडू इत्यादी सगळे जवळचे नातेवाईक तर आलेच, पण आणखी त्यांचेही नातेवाईक माझ्या समाचारासाठी आले. त्यामुळे माझ्या घराला एका लग्न घराचे स्वरूप आले. मी भेटल्यावर प्रत्येकाने काळजीच्या स्वरात विचारले, काही विशेष केलं नाही ना? अहो, काही विशेष नाही. फक्त सोनं नाणं, चांदीची भांडी आणि ठेवणीतले कपडे. मग हरकत नाही. पण मारहाण फारशी झाली नाही ना? नाही, फारशी नाही. तरी पण किती? 100-125 चोर आले होते. प्रत्येकाने माझा गालगुच्चा घेतला आणि बायकोच्या डोक्यावर एक एक टपली मारली. बस इतकंच. मग हरकत नाही. एवढा प्रेमळ परिसंवाद झाल्यावर पाहुणे मंडळी हिंडायला बाहेर पडली आणि मी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंतलो. नाही म्हटले तरी 50 पाहुणचे मंडळी आलेली होती. त्यामुळे घरात गर्दी वाटतच होती. आणायचे खर्च होतोच आहे, तर या गडबडीत पोरांची मुंज उरकून घ्यावी, असा एक धूर्तपणाचा विचार माझ्या मनात आला. पण मी तो बोलून दाखवल्यावर सगळ्यांनी त्याला मोडता घातला. हा दुःखाचा प्रसंग आहे. आम्ही तुमचे सांत्वन करण्यासाठी आलो आहोत. अशा वेळी मुंजीसारखी मंगल गोष्ट नको, असे म्हणून सर्वांनी हा विचार हाणून पाडला. पण माझे सांत्वन करण्यासाठी आलेली ही मंडळी 8 दिवस झाले तरी हालेनात. हे पाहून मला खरोखरच सांत्वनाची गरज वाटू लागली. माझ्या डोळ्यांचे पाणी खळेना. 8 दिवसातच मला 400-500 रुपये खर्च आला. ही मंडळी आणखीन 8 दिवस राहिली तर खर्चाचा आकडा चोरीच्या आकड्यापेक्षा डौलदार दिसू लागेल, अशी धास्ती मला वाटू लागली. उसनवार करण्यासाठी घराबाहेर पडल्याबरोबर लोक मला गराडा घालतील आणि पुढे काय झाले हा प्रश्न अत्यंत आपुलकीने विचारू लागतील, याची मला खात्री होती. आणि मग 4-2 तास तरी सुटका नव्हती. अजून आमच्या घरासमोरची गर्दीही फारशी हटलेली नव्हती. लोक येत जात होतेच आणि माडीवर जाण्या येण्यानी माडीचा जिना पडायच्या बेतात आला होता. अशा स्थितीत काय करावे या विचाराने मला रात्रंदिवस घेरले. 24 तास मी विचार करू लागलो, काळजीने सुकू लागलो. आपले उद्ध्वस्त झालेले शांत आणि खाजगी जीवन पुन्हा आपल्याला केव्हा मिळेल याची चिंता करू लागलो. दिवसामागून दिवस चालले, पण मला काही उपाय सुचेना. अखेर एके दिवशी एक धाडसी विचार माझ्या डोक्यात आला. या कटकटीतून सुटण्याचा तोच एक मार्ग मला दिसू लागला. मी खूप विचार केला आणि तो मार्ग मी पत्करला. एका अपरात्री मी हळूच उठलो. हातात कुदळ घेतले. शेजारच्या भिंतीला प्रचंड भगदाड पाडले आणि मग मी त्या घरात बेडरपणाने घुसून चोरी केली. मग मात्र आमच्याकडचे पाहुणे हलले. आमच्या दाराशी लागलेली लोकांची रांग शेजारच्या घरी लागली आणि मग माझे घर पूर्ववत शांत आणि निर्मळ झाले. ही माझ्या आयुष्यातली पहिली चोरी. धन्यवाद.